महाराष्ट्र सरकार सातत्याने सांगतंय की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने राज्य चालवतो. मुख्यमंत्री छातीडोकपणे सांगतात की आमच्या राज्यामध्ये सगळं अलगेल आहे, अतिशय रामाचं राज्य आमचं चालू आहे, अशा पद्धतीच्या जाहिराती आपण बघत असतो. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन आम्ही चांगलं काम करतोय असं सातत्याने सांगताना आपल्याला दिसत, पण हे खोटं आहे मित्रांनो. आमच्यासारखे बरेच रस्त्यावरचे कार्यकर्ते ओरडून ओरडून सांगतात की प्रशासन फसवतंय, आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्याला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. गांधारी ज्या पद्धतीने आपल्या डोळ्यावर पट्टी लावत होते आणि सगळे आपल्या मुलांचे जे काही कुकर्म असतील ती पदरात घेत होती, तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं चालू आहे. आज जी काही फसवणूक चालू आहे ती सर्वसामान्य तरुण, शिकलेला तरुण बाहेर पडतोय, नोकरी मिळत नाहीये, मग कुठेतरी विवश होऊन थांबलेला असताना एखादा माणूस येते, त्याला सांगते जर तुला सरकारी नोकरी लाव, मग त्याच्याकडनं पैसे घ्यायचे. सरकारी काही नोकरी लावू शकत नाही, जागा निघालेल्या नसतात, कुठेतरी चुकीच्या पद्धतीची सर्टिफिकेट, डुप्लिकेट सर्टिफिकेट करायचे आणि पुन्हा त्याला फसवणूक करायची. काही काही लोकांच्या घरामध्ये खायला नाही, आई वडिलांकडे काही छोटं मोठं पिळून काय ते काढून त्यांनी कर्ज काढले, लोकांचे पैसे भागवले. एखादा गरीब म्हातारा बाप त्याने शेती घरवत ठेवले, शेतीवर कर्ज काढले आणि ते पैसे त्याला दिले. असा सगळा हा जो काही घोटाळा आहे, या घोटाळ्याच्या संदर्भात आपल्याला कुंभारकर मार्गदर्शन करणार आहे. नेमकं कशा पद्धतीनं की संघटित होऊया आपण, आणि सगळीकडेच हे प्रकार चालू आहेत. पण वर्षानुवर्ष सुरू असून सुद्धा ज्यांच्या ताब्यात गृहमंत्री पण आहे, ज्यांच्या ताब्यात सामान्य प्रशासनाने नोकऱ्या उत्पन्न केल्या जातात, ज्यांच्या हातामध्ये मुख्यमंत्री पद आहे, अशी सुद्धा सगळी मुख्यमंत्री फडणवीस साहेब डोळ्यावर पट्टी बांधून बसले, ती कुठेतरी उतरायला पाहिजे.